The law of certain machine is. The law of certain machine is रो इक्वल टू आहे ते रो नाही काय पाहिजे P इक्वल टू MW प्लस C या फॉर्म मध्ये असते आपलं लॉ ऑफ मशीन. न्यूटन एन म्हणजे काय युनिट आहे न्यूटन. लॉ ऑफ मशीन नेहमी कोणत्या फॉर्म मध्ये असते बेटा P इज इक्वल्स टू MW प्लस C and VR equal to velocity ratio is equals to 100. Find maximum possible MA. काय काढायचं आहे MA max. मॅक्झिमम पॉसिबल MA म्हणजे काय काढायचं MA max. and maximum possible efficiency. पुन्हा काय काढायचं आहे बेटा मॅक्झिमम इफिशियन्सी पण काढायचं आहे. हे झालं पहिला पार्ट. दूसरा पार्ट वाइल लिफ्टिंग अ लोड ऑफ 600 न्यूटन व्हॉट विल बी इट्स इफिशियन्सी. दुसरा पार्ट आहे तो. पहिला पार्ट सोडून घेऊ. काय काढायचं आहे MA मॅक्स. तर MA मॅक्स काढण्यासाठी काय करावं लागेल बेटा आपल्याला व्हॉट इज द फॉर्म्युला मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज MA मॅक्स काय असते बेटा MA मॅक्स MA max is equals to 1 by M. तर M काढावं लागेल. M काढण्यासाठी काय करायचं लॉ ऑफ मशीनचा यूज करायचं. युझिंग लॉ ऑफ मशीन काय असते बेटा लॉ ऑफ मशीन P is equals to MW plus C. So P means P, W means W, M means W चा कोएफिशिएंट, M means W चा कोएफिशिएंट 1 by 50. C means 8. तर C चं काम नाही आपल्याला काम कशाचं आहे M चं. M काय बेटा 1 by 50. 1 by 50 न्यूमरेटर मध्ये पाठवा 50 by 1. 50 by 1 means 50. तर काय मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज 50. आता मॅक्झिमम पॉसिबल इफिशियन्सी काय काढायचं बेटा मॅक्झिमम पॉसिबल इफिशियन्सी काय असते बेटा मॅक्झिमम इफिशियन्सीचा फॉर्म्युला सांगा इटा मॅक्स इज इक्वल्स टू MA मॅक्स अपॉन VR इंटू 100. MA मॅक्स आहे 50 VR आहे 100 इंटू 100 50% येईल. सांगा मशीन रिव्हर्सिबल आहे का नॉट रिव्हर्सिबल आहे मशीन रिव्हर्सिबल आहे का नॉट रिव्हर्सिबल आहे. जर विचारलं असतं तुम्हाला मशीन रिव्हर्सिबल आहे का नॉट रिव्हर्सिबल काय म्हटलं असतं ना रिव्हर्सिबल म्हटलं असतं ना नॉट रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबलची कंडिशन काय ग्रेटर दॅन 50%. इफिशियन्सी किती पाहिजे ग्रेटर दॅन 50% पेक्षा जास्त आहे का नाही. नॉट रिव्हर्सिबलची कंडिशन काय लेस दॅन 50%. 50% पेक्षा कमी आहे का नाही. इक्वल टू 50% आहे बरोबर. म्हणजे काय म्हणायचं दिस मशीन इज जस्ट ऑन द पॉइंट ऑफ रिव्हर्सिंग. जस्ट ऑन द पॉइंट ऑफ रिव्हर्सिंग. ना रिव्हर्सिबल म्हणता येईल ना नॉट रिव्हर्सिबल म्हणता येईल. इट इज जस्ट ऑन द पॉइंट ऑफ रिव्हर्सिंग. पण असं काही विचारलं नाही आपल्याला रिव्हर्सिबल आहे का नॉट रिव्हर्सिबल आहे विचारलं का विचारलं तर इफिशियन्सी काढायचं. इफिशियन्सी जर 50% पेक्षा जास्त असेल तर रिव्हर्सिबल 50% पेक्षा कमी असेल तर नॉट रिव्हर्सिबल. पहिला पार्ट क्लिअर झाला. दुसरा वाईल लिफ्टिंग ए लोड ऑफ 600 न्यूटन. किती आहे लोड किती आहे बेटा वाईल लिफ्टिंग ए लोड ऑफ 600 न्यूटन व्हॉट विल बी इट्स इफिशियन्सी. काय काढायचं याची आता मॅक्झिमम इफिशियन्सी नाही काढायचं आहे तुम्हाला 600 न्यूटन लोड उचलायचा आहे तर काय काढायचं आहे इफिशियन्सी. तर काय असते बेटा इफिशियन्सी इफिशियन्सी इज इक्वल्स टू MA बाय VR इंटू VR किती आहे 100. MA माहिती आहे का नाही. MA मॅक्स माहिती आहे MA माहिती आहे का नाही. MA कसं काढतात लोड अपॉन एफर्ट. लोड किती आहे एफर्ट माहिती आहे का नाही. मग एफर्ट पहिले काढावं लागेल.
एफर्ट कसं काढाल? युझिंग लॉ ऑफ मशीन. P इज इक्वल्स टू W 600 बाय 50 प्लस 8. किती येईल? 0 0 कॅन्सल. 5 12 5 जा 60. 12 प्लस 8 20. समजलं? पी कुठून काढलं? डब्ल्यू दिला आहे तर लॉ ऑफ मशीन मधून पी काढता येईल. पी इक्वल टू W बाय 50 प्लस 8. पी मिळालं. आता मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काय असते बेटा? लोड डिवायडेड बाय एफर्ट. एफर्ट किती आहे? 20. आन्सर किती येईल? 30. मग काय काढायला सांगितलं आपल्याला? इफिशियन्सी. काय असते इफिशियन्सी बेटा? MA बाय VR इंटू 100. 100 100 कॅन्सल. किती येईल? 30. केस 1 मध्ये मॅक्झिमम इफिशियन्सी काढायची होती. केस 2 मध्ये काय काढायची होती बेटा? वाईल लिफ्टिंग लोड ऑफ 600 न्यूटन व्हॉट विल बी इट्स इफिशियन्सी. जर तुम्हाला 600 न्यूटन लोड उचलायचं असेल तर इफिशियन्सी किती येईल? इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे MA बाय VR इंटू 100. VR दिलाय पण MA माहित आहे का? नाही. मग MA काय असते? लोड अपॉन एफर्ट. लोड दिलाय का? यस. एफर्ट दिलाय का? नाही. मग एफर्ट कुठून काढाल? लॉ ऑफ मशीन. P इज इक्वल्स टू W बाय 50 प्लस 8. तर W आहे 600. इथून P काढलं. W बाय P MA काढलं. MA बाय VR इंटू 100 इफिशियन्सी. अशा पद्धतीने आपल्याला इफिशियन्सी काढता येईल. पहा काय म्हटलंय प्रॉब्लेम मध्ये? द फॉलोइंग ऑब्झर्वेशन टेकन ऑन ए सर्टेन मशीन. एक मशीन आहे त्याच्यावर ऑब्झर्वेशन काय आहे बेटा? लोड किती आहे? 500. 500 न्यूटन लोड उचलण्यासाठी किती एफर्ट लागतो? 30 न्यूटन. आणि 800 न्यूटन लोड उचलण्यासाठी किती एफर्ट लागतो? 55 न्यूटन. दोन्ही न्यूटन आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण 1 किलो न्यूटन आणि 1 न्यूटन असेल तर दोघांनाही कशात करून घ्यायचं? न्यूटन मध्ये. आता इथे दोन्ही न्यूटन मध्ये आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण 1 किलो न्यूटन आणि 1 न्यूटन मध्ये असेल तर मग तुम्हाला युनिट काय करावं लागेल? मॅच. फाइंड लॉ ऑफ मशीन. केस 1 मध्ये काय काढायचं आहे? लॉ ऑफ. ऑल्सो फाइंड द एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट द लोड ऑफ 2000 न्यूटन. तर 2000 न्यूटन लोड उचलण्यासाठी किती एफर्ट लागेल हे काढायचं. 500 न्यूटन लोड उचलण्यासाठी 30 न्यूटन एफर्ट लागतोय. 800 न्यूटन लोड उचलण्यासाठी तर 200 न्यूटन लोड उचलण्यासाठी किती एफर्ट लागेल हे विचारलेलं आहे. तर लॉ ऑफ मशीन काढायचं असेल तर बेटा 2 लोड आणि 2 एफर्ट दिले असतात. काय दिले असतात? 2 लोड आणि 2 एफर्ट. तर पहिल्या लोडला म्हणू आपण W1. किती आहे बेटा W1? 500 न्यूटन. W2 किती आहे बेटा? 800 न्यूटन. एफर्ट 1 P1 किती आहे? आणि एफर्ट 2 किती आहे बेटा? रिस्पेक्टिव्हली लिहायचं. पहिल्या लोडसाठी पहिला एफर्ट, दुसऱ्या लोडसाठी दुसरा एफर्ट. काय काढायचं आहे? लॉ ऑफ मशीन. काय असते बेटा लॉ ऑफ मशीन सांगा? व्हॉट इज लॉ ऑफ मशीन? लॉ ऑफ मशीन. लॉ ऑफ मशीन इज P इज इक्वल्स टू MW प्लस C. हे आपलं लॉ ऑफ मशीन. लक्षात. लॉ ऑफ मशीन जे आहे P इक्वल टू काय असते? MW प्लस C. मग मी जर इथे P1 घेणार तर W कोणता पाहिजे इथे? P1 साठी W1. P2 साठी P1 किती आहे? 30 M. W1 किती आहे? 500 प्लस C. त्याला देतो इक्वेशन नंबर 1. P1 इक्वल टू MW1 प्लस C. तर P2 इज इक्वल टू काय होईल बेटा? MW2 प्लस C. P2 किती आहे बेटा? 55 M. W2 किती आहे बेटा? 800 प्लस C. त्याला देतो इक्वेशन नंबर 2. आणि काय करतो बेटा? सॉल्विंग इक्वेशन 1 अँड 2. चला, ज्यांच्याकडे ES प्लस आहे, मोड नंबर 5 नंबर 1. मोड नंबर 5 नंबर 1.
ज्यांच्याकडे ES प्लस आहे, मोड नंबर 5 नंबर 1, आणि तुम्हाला कॅल्सी विचारतो कोएफिशियंट, थांबून जा तुम्ही. हा, EX मेनू इक्वेशन, 2 वेळा डाऊन एरो 1 वेळा राईट एरो इक्वेशन, सायमल्टेनियस इक्वेशन, 2 अननोन. हा, CW होम इक्वेशन, होम मध्ये गेले, इक्वेशन मध्ये गेले बेटा, सायमल्टेनियस इक्वेशन, 2 अननोन. हा, आता कोएफिशियंट कशी टाइप करायचे, पहिले इक्वेशन मधले कोएफिशियंट टाइप करायचे. W टाइप करायचं पहिले, किती आहे 500, टाइप करा 500. नेक्स्ट एरोनी समोर जा, C चा कोएफिशियंट किती आहे बेटा, M चा 500, C चा 1, आणि इक्वल टू किती आहे बेटा 30, टाइप करा. सेकंड इक्वेशन किती आहे बेटा, M चा, C चा कोएफिशियंट आणि 500, असं टाइप करायचं आहे कॅल्सीवर. असं टाइप केल्यानंतर इक्वल टू करा, तुम्हाला दाखवेल x इज इक्वल टू 1/12. SD ची बटन दाबली तुम्ही किंवा फॉर्मॅट मध्ये जाऊन डेसिमल केलं तर 0.08, बरोबर आहे. डेसिमल मध्ये फॉर्मॅट मध्ये जाऊन डेसिमल केलं तर 0.08. पुन्हा इक्वल टू करा, y इक्वल टू मिळेल -25/3, 35/3, बरोबर आहे का रे बेटा. डेसिमल मध्ये केलं तर -11.66, बरोबर आहे का. सर्वांनी व्यवस्थित टाइप केलं जसं मी सांगितलं तसंच, मला चेक करायची गरज नाही. चेक करून पाहू मी का तुम्ही बरोबर काढलाय. ठीक. तर एक्स आणि वाय, तर एक्स म्हणजे पहिला अननोन होता यम आपला, वाय म्हणजे दुसरा अननोन काय होतं सी. यम आणि सी काढलं, यम सी नेऊन ठेवून द्यायचं लॉ ऑफ मशीन मध्ये, दॅट्स इट. P इक्वल टू काय, P इक्वल टू एम 0.08W MW प्लस सी किती आहे बेटा -11.66. P इक्वल टू MW प्लस सी, एम आणि सी ची व्हॅल्यू ठेवून द्यायची. हे झालं तुमचं लॉ ऑफ मशीन, आणि हे झालं डेसिमल मध्ये. आणि चेकरला जर फ्रॅक्शन मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही फ्रॅक्शन मध्ये ठेवून द्यायचं. एम किती आहे बेटा 1/12W, आणि सी किती आहे बेटा -35/3. चेकरला जर डेसिमल मध्ये पाहिजे असेल तर तो डेसिमल मध्ये चेक करेल, फ्रॅक्शन मध्ये पाहिजे असेल तर फ्रॅक्शन मध्ये. सो दिस इज कॉल्ड एज ए लॉ ऑफ मशीन. अशा पद्धतीने लॉ ऑफ मशीन काढायचा आहे तुम्हाला. सोपं आहे का नाही, यस ऑर नो. देअरफॉर लॉ ऑफ मशीन असं काढा किंवा डेसिमल मध्ये काढा. ते झालं पहिला पार्ट. काय काढायचं होतं बेटा, फाईन लॉ ऑफ मशीन. लॉ ऑफ मशीन काढायचं असेल तर किती लोड माहित पाहिजे, 2 लोड, आणि किती एफर्ट माहित पाहिजे, 2 एफर्ट. W1 W2 P1 P2. पहिले यूज करायचं P1 इक्वल टू MW1 प्लस सी, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. P2 इक्वल टू MW2 प्लस सी, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. दोन्ही इक्वेशन कॅल्सीवर सोडवायचे. एक्स म्हणजे एम, वाय म्हणजे सी, दोन्ही याच्यात लिहायचं, फ्रॅक्शन मध्ये पण आणि डेसिमल मध्ये पण. आणि शेवटी लॉ ऑफ मशीन काय असते बेटा, P इक्वल टू MW प्लस सी, एम आणि सी ची व्हॅल्यू ठेवून द्यायची. हे झालं तुमचं लॉ ऑफ मशीन. तिसरा क्वेश्चन, ऑल्सो फाइंड द एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट द लोड ऑफ. किती लोड आहे बेटा, लोड किती आहे 2000. काय काढायचं आहे, एफर्ट. काय काढायचं आहे, फाइंड द एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट द लोड ऑफ 2000 न्यूटन लोड उचलण्यासाठी एफर्ट काढायचा आहे. 500 न्यूटन उचलण्यासाठी 30, 800 उचलण्यासाठी 2000 न्यूटन उचलण्यासाठी किती एफर्ट लागेल. तर लॉ ऑफ मशीन P इज इक्वल्स टू MW प्लस सी.
तो P इक्वल टू काय बेटा, युजिंग लॉ ऑफ मशीन P इज इक्वल्स टू M किती आहे 1/12 W किती आहे हे समजलं का बेटा तुम्हाला? जसं P इक्वल टू MW प्लस C आहे तर P3 इक्वल टू MW3 प्लस C. मग W3 लोड उचलण्यासाठी P3 करता येईल तुम्हाला इथनं, तर P3 काय होईल M किती आहे, W3 किती आहे 2000, C किती आहे, C किती आहे -35/3 आहे C. तर इथून काढता येईल तुम्हाला P3. P is equals to MW plus C. This is called as a law of machine. Using law of machine. P3 equal to MW3 plus C. पहिले काय केलं, P1 equal to MW1 plus C, P2 equal to MW2 plus C, W1 W2 P1 P2 साठी. आता तुम्हाला W3 किती आहे 2000 उचलण्यासाठी एफर्ट किती लागेल P3. W3 उचलण्यासाठी P3 किती येईल, 150 बस न्यूटन, 155 न्यूटन. कारण लॉ ऑफ मशीन काढलेला आहे आपण 1/12 W मायनस 35/3, P3 इक्वल टू 1/12 W3 मायनस 35/3 नी तुम्हाला काय करता येईल 2000 न्यूटन लोड उचलण्यासाठी किती एफर्ट लागेल, तर किती एफर्ट लागेल बेटा 155. 500 उचलायचं असेल तर फक्त 30, 500 पेक्षा लोड जास्त होता एफर्ट पण वाढला. आता 2000 उचलायचं आहे तर एफर्ट पण वाढेल. पहिले 30 होतं 55 होतं, आता किती झालं 155. पहा बेटा लॉ ऑफ मशीन वर क्वेश्चन कसा विचारला जातो. आता प्रिव्हियस प्रॉब्लेम मध्ये एक टेबल दिला होता, या प्रॉब्लेम मध्ये टेबल दिलेला नाहीये. A lifting machine has VR of 50. इथे बेटा velocity ratio 50. When tested, it was found that an effort of 90 Newton, effort means P, was required to lift a load of, load means W. So an effort 90 Newton was required to lift a load of 1800 Newton. 1800 Newton लोड उचलण्यासाठी किती एफर्ट लागत आहे 90 न्यूटन. And an effort of 135 Newton was required to lift a load of 1350 Newton. 135 न्यूटन एफर्ट लागतो आहे 3150 न्यूटन लोड उचलण्यासाठी. 90 न्यूटन एफर्ट लागतो आहे 1800 न्यूटन लोड उचलण्यासाठी. तर हे आहे P1 W1, हे आहे P2 W2. दोन एफर्ट दोन लोड. कधी कधी बेटा दोन लोड आणि दोन एफर्ट असं दिलं असते. इथे काय दिलंय एक एफर्ट एक लोड, एक एफर्ट एक लोड. कधी कधी काय म्हटलं जाईल बेटा अ लोड ऑफ 20 किलोन्यूटन अँड 50 किलोन्यूटन is required to lift by an effort of 10 Newton and 20 Newton. म्हणजे एफर्ट एकत्र दिलाय आणि लोड एकत्र दिलाय. इथे काय दिलाय पहिले एक एफर्ट एक लोड, एक एफर्ट एक लोड. टेबल असेल तर नो प्रॉब्लेम, टेबल मध्ये तर डायरेक्टच तुम्ही इथून काढू शकता P1 P2 W1 W2. पण जर टेबल दिला नसेल तर प्रॉब्लेम मध्ये वाचून एफर्ट पहिल्या एफर्टला P1, पहिल्या लोडला W1, दुसऱ्या एफर्टला P2, दुसऱ्या लोडला W2 असं म्हणावं लागेल. समजलं का? ओके. डिटरमाइन लॉ ऑफ मशीन अँड मॅक्सिमम इफिशियन्सी. काय काढायचं आहे बेटा आपल्याला लॉ ऑफ मशीन. काय असते बेटा लॉ ऑफ मशीन P इज इक्वल्स टू MW प्लस C. लॉ ऑफ मशीन काढायचं आहे अँड मॅक्सिमम इफिशियन्सी पण काढायचं आहे. लॉ ऑफ मशीन काढायचं आहे आणि कोणती इफिशियन्सी काढायची आहे बेटा मॅक्सिमम इफिशियन्सी पण काढायचं आहे, दोन्ही काढायचं. तर लॉ ऑफ मशीन कसं काढायचं सांगितलं होतं बेटा मी. पहिलं इक्वेशन कोणतं तयार करायचं P1 इज इक्वल्स टू MW1 प्लस C. दुसरं इक्वेशन बेटा
P2 is equals to MW2 plus C. P1 W1 P2 W2 ठेवून दोन्ही इक्वेशन कॅल्सीवर सॉल्व्ह करायचे अँड फाइंड M and C. लॉ ऑफ मशीन. चला काढा बरोबर बेटा, काढून दाखवा मला लॉ ऑफ मशीन. तो ऑलवेज रिमेंबर, दोन लोड दोन एफर्ट दिले असेल तर पहिले इक्वेशन तयार करायचं. P1 इक्वल टू MW1 प्लस C. P1 90, MW1 1800 plus C. Equation number 1. P2 135, MW2 3150 plus C. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. and solving equation 1 and 2, x आणि y मिळते. x म्हणजे m, y म्हणजे c. m 1/30, c 30. बरोबर आहे का बेटा? ओके. सो देअरफॉर काय काढायचं होतं तुम्हाला? लॉ ऑफ मशीन. देअरफॉर लॉ ऑफ मशीन असते बेटा, P इज इक्वल्स टू M W प्लस C 30 न्यूटन. P इज इक्वल्स टू MW प्लस C 30. C आहे, M आहे 1/30. M तुम्ही 0.033 असेही लिहू शकता, पण डेसिमल मध्ये लिहू नका, फ्रॅक्शन मध्ये लिहा. ठीक आहे. तो P इज इक्वल्स टू M ची व्हॅल्यू ठेवा, W प्लस C ची व्हॅल्यू ठेवा. दिस इज कॉल्ड एज ए लॉ ऑफ मशीन. आता काढायचं आहे बेटा आपल्याला मॅक्झिमम इफिशियन्सी. तर मॅक्झिमम इफिशियन्सी काय असते? MA मॅक्स बाय VR इंटू 100. तर पहिले काय काढू बेटा मग आपण? MA मॅक्स काय असते बेटा? मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज 1/m. M किती आहे बेटा? आताच काढला आपण. M इज 1/30. 1/30 नोमरेटर मध्ये ट्रान्सफर करा, 30/1. हे झालं MA मॅक्स. MA मॅक्स काढल्यानंतर आता नेक्स्ट टास्क काय बेटा? मॅक्झिमम इफिशियन्सी. विच इफिशियन्सी? मॅक्झिमम इफिशियन्सी. काय असते बेटा मॅक्झिमम इफिशियन्सी? eta max is equal to MA max by VR into 100. तर काल सर्व फॉर्म्युलीज करेक्ट करून दिलेले आहे बेटा मी तुम्हाला. तेवढेच फॉर्म्युली लागतील आपल्याला. त्या दिवसाचं काम त्या दिवशी केलं तुम्ही, मेकॅनिक्सचा अभ्यास तुम्हाला मेकॅनिक्सच्या पेपरच्या दिवशी करायची बिलकुल गरज नाही, जर तुम्ही ज्या दिवसाचा अभ्यास त्या दिवशी करत असाल आता सध्या तर. MA मॅक्स आहे 30. वेलॉसिटी रेशो दिलेला आहे 50 into 100. 51 जा 50, 52 जा 100, 2 into 30, 60%. Maximum efficiency is 60%. चेक करा. So the following observation are made on a certain machine whose VR is, velocity ratio is 40. Load in Newton, W1 2000 Newton, W2 4000 Newton, effort 350 Newton, effort 550 Newton. तो बेटा ऑलवेज रिमेंबर, दोघांची युनिट काय असणं गरजेचं आहे? सेम. युनिट सेम नसेल तर सेम करून घ्या. अँड व्हॉट इज लॉ ऑफ मशीन? लॉ ऑफ मशीन इज P इज इक्वल्स टू MW प्लस C. तर पहिले P1 घ्यायचं. किती आहे P1? MW1 किती आहे बेटा? 2000 प्लस C. त्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. P2 550, MW2 4000 plus C. Give it equation number 2. And solving equation 1 and 2,
you will get m as a 1/10 and c as a 150. Therefore, the law of machine is P is equals to M W plus C Newton. This is the law of machine. आणि म्हटलं असतं बेटा फाइंड द इफिशियन्सी, याच्या समोर जर क्वेश्चन कंटिन्यू असतं असं आपल्याला फाइंड द इफिशियन्सी at a load of 5000 Newton. काय म्हटलंय बेटा? फाइंड द इफिशियन्सी at a load of 5000 Newton. काय असते इफिशियन्सी? What is efficiency? Efficiency is equals to maximum efficiency नाही, फक्त efficiency. Maximum efficiency असेल तर मग MA max. MA max 1/m. फक्त इफिशियन्सी. इफिशियन्सी MA by VR इंटू, तो VR माहिती आहे किती आहे 40. MA माहिती आहे का? नाही. काय असते मेकॅनिकल ऍडव्हान्टेज? लोड अपॉन एफर्ट. किती लोडवर इफिशियन्सी काढायचं आहे? फाइंड द इफिशियन्सी ऍट अ लोड ऑफ 5000. लोड किती आहे? पण एफर्ट माहिती आहे का? नाही. मग एफर्ट काढण्यासाठी काय यूज करायचं? लॉ ऑफ मशीन. 1/10 इंटू लोड किती आहे? 5000 प्लस 150 न्यूटन. किती आलं असते? 650 एफर्ट. मग 5000 डिवायडेड बाय 650 किती येईल हे MA? 5000 by 650 7.69. बरोबर आहे का रे बेटा? 7.69. okay, so MA is 7.69, VR is 40 into 100. so answer is 7.69 by 40 into 100, 19.22. सांगा रिव्हर्सिबल का इरिव्हर्सिबल? इरिव्हर्सिबल. इफिशियन्सी इज लेस दॅन 50%, इरिव्हर्सिबल. ग्रेटर दॅन 50%. कधी कधी लॉ ऑफ मशीन काढा एवढाच क्वेश्चन येतो आणि कधी कधी क्वेश्चन वाढवला जातो फाइंड द इफिशियन्सी ऍट अ लोड ऑफ 5000 न्यूटन. मग तुम्हाला पहिले काय काढावं लागेल बेटा? एफर्ट काढावं लागेल. एफर्ट ऍट 5000 न्यूटन लोड. लोड किती आहे? 5000 न्यूटन लोड साठी एफर्ट P3 इक्वल टू MW3 प्लस C. P3 किती मिळेल? 650. एफर्ट मिळालं, लोड मिळालं, काय काढता येईल बेटा? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज W बाय P आणि इफिशियन्सी असते MA बाय VR इंटू 100. वेलॉसिटी रेशो दिलेलं आहे. या प्रॉब्लेम मध्ये फक्त फाइंड द लॉ ऑफ मशीन म्हटलं होतं, म्हणजे क्वेश्चन इथेच संपला. फाइंड द लॉ ऑफ मशीन. क्वेश्चन संपला इथेच बेटा, पण मी क्वेश्चन वाढवला कारण असा क्वेश्चन मोस्ट ऑफ द टाइम पेपर मध्ये असतो. फाइंड द इफिशियन्सी ऍट अ लोड ऑफ 5000 न्यूटन. फाइंड द इफिशियन्सी ऍट अ लोड ऑफ 6000 न्यूटन. काही म्हटलं जाईल तुम्हाला तर लोड दिलं जाईल. मग लोड ठेवून लॉ ऑफ मशीन मध्ये लोड ठेवला तर काय भेटते? एफर्ट. एफर्ट कुठून काढायचं? लॉ ऑफ मशीन मधून. तर लॉ ऑफ मशीन मधून जर एफर्ट काढला तुम्ही तर लोड अपॉन एफर्ट असते MA. आणि MA बाय VR इंटू 100 इज द इफिशियन्सी ऑफ ए मशीन. ओके, तर असा क्वेश्चन विचारण्यात आला होता एका पेपरमध्ये, पण त्याच्यानंतर मग ग्राफिकल विचारणं बंद केलेलं आहे. अॅनालिटिकलच विचारले जाते. 2 लोड 2 एफर्ट आणि काय काढायचंय? लॉ ऑफ मशीन.
काय म्हटलंय, फॉलोइंग टेबल शोज ऑब्झर्वेशन टेकन ऑन ए सर्टेन मशीन. कुठले तरी एक मशीन आहे, त्याच्यावर ऑब्झर्वेशन घेतलाय. डिटरमाइन द लॉ ऑफ मशीन बाय प्लॉटिंग द ग्राफ. तो 500 न्यूटन लोड उचलण्यासाठी 30 न्यूटन एफर्ट लागत आहे, 600 साठी 35, 800 साठी 45 आणि 1000 साठी 55 रिस्पेक्टिव्हली. काय करायचं यामध्ये, एक एक्स ऍक्सिस आणि एक वाय ऍक्सिस ड्रॉ करून घ्यायची. एक वाय ऍक्सिस ड्रॉ करायची व्हर्टिकल आणि एक एक्स ऍक्सिस ड्रॉ करायची हॉरिझॉन्टल. हा तुमचा ग्राफ पेपर आहे. ओके, आणि हा आहे आपला ओरिजिन. ठीक आहे, इकडे असते बेटा एफर्ट आणि इकडे काय असते, लोड. व्हॉट इज लॉ ऑफ मशीन? लॉ ऑफ मशीन इज ए ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बिटवीन एफर्ट अँड लोड. लोड लिफ्टेड अँड एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट दी लोड. याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय असते, लॉ ऑफ मशीन. पी इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. काय असते बेटा लॉ? पी इज इक्वल्स टू एम डब्ल्यू प्लस सी. म्हणजे काय काढावं लागते तुम्हाला, यम आणि सी. तर यम म्हणजे काय असते बेटा, यम म्हणजे काय असते, स्लोप. सी म्हणजे काय असते बेटा, वाय इंटरसेप्ट, जो डाटा आपल्याला या ग्राफ मधून कलेक्ट करायचा आहे. एक स्केल निवडून घ्यायची. काय निवडायची, एक स्केल. 1 सेंटीमीटर म्हणजे किती लोड. लोड आहे बेटा 500, 600, 800, 1000 म्हणजे मल्टिपल ऑफ 100 आहे. म्हणून स्केल निवडतो मी कितीची, 100 ची. कोणासाठी, लोड साठी. लोड कोणत्या ऍक्सिस वर आहे, अरे लोड कोणत्या ऍक्सिस वर आहे, आणि एफर्ट कोणत्या ऍक्सिस वर आहे. वाय ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर म्हणजे काय बेटा, 30, 35, 45, 55 म्हणजे 5 चे मल्टिपल आहे. तर मी कितीची स्केल निवडून घेतो मी इथे, 5 न्यूटन म्हणजे 1 सेंटीमीटर. कोणत्या ऍक्सिस वर. स्केल कशी निवडायची, व्हॅल्यूज पाहायची. व्हॅल्यूज कशात आहे, 100 चे मल्टिपल आहे म्हणून स्केल 100 ची, 5 चा मल्टिपल आहे म्हणून स्केल 5 ची. तर एक्स ऍक्सिस वर 100 ची म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे किती, 100. हा 200, हा नेक्स्ट, नेक्स्ट कुठपर्यंत आहे, 1000. नेक्स्ट, 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 नेक्स्ट अँड लास्ट. पूर्ण स्केल बसली पाहिजे आपली. ठीक आहे, 10 सेंटीमीटर म्हणजे 1000 होऊन जाईल. हा वर 55, 5 ची स्केल किती बेटा, पहिला, नेक्स्ट, 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 45. 45 पर्यंत पोहोचलो आपण. आणखी वर जावं लागेल आपल्याला, येस ऑर नो. हा 45 नंतर बेटा 45 नंतर 50. नेक्स्ट 55 पर्यंत पोहोचलो. तर आपली स्केल जे आहे ते 55 पर्यंत पाहिजे आपल्याला. तर 55 पर्यंत पोहोचून टाकायची. त्याला पहिला पॉइंट, पहिला पॉइंट कुठे येणार बेटा आपला, 530. 500 आणि इकडनं 30. हे झाला पहिला पॉइंट. ठीक आहे, दुसरा 635. हा 600 आणि इकडनं यायचा आहे 35. हा झाला कोणता पॉइंट, सेकंड पॉइंट. थर्ड 845. इकडनं जायचं 800 आणि इकडनं किती यायचं 45. हा झाला कोणता पॉइंट, थर्ड पॉइंट. नेक्स्ट 1055. 1000 जे आहे ते कुठपर्यंत जाऊ द्यायचं बेटा, 1000 ला कुठपर्यंत जाऊ द्यायचं. यस, हा 1000 आहे शेवटची लाईन आपली. आणि इथली शेवटची लाईन म्हणजे काय आपली, हा झाला कोणता पॉइंट, 4 पॉइंट. 1 2 3
4 4 पॉइंट प्लॉट केले बेटा तुम्ही. चारही पॉइंट प्लॉट केल्यानंतर जर हे पॉइंट जोडले ते एका परफेक्ट स्ट्रेट लाईन वर यायला पाहिजे. कुठे यायला पाहिजे? एका परफेक्ट स्ट्रेट लाईन वरच पॉइंट यायला पाहिजे, तरच तुमची डायग्राम बरोबर आहे, नाही तर डायग्राम चुकली. तर हे झाली बेटा आपली परफेक्ट चारही पॉइंट एकाच परफेक्ट स्ट्रेट लाईन वर. ही झाली आपली लाईन. कुठे इंटरसेक्ट केलं त्यांनी लाईननी? तर हे असते आपलं सी. हे किती आहे? सी. सी किती होईल? 5. यस. सोल्युशन फ्रॉम ग्राफ सी. सी मीन्स वाय इंटरसेप्ट किती आहे बेटा? 5 आहे वाय इंटरसेप्ट. आता काय पाहिजे? यम. यम काय असते बेटा? स्लोप. स्लोप कसं काढतात? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस 2 पॉइंट फॉर्म. तर हे ट्रायंगल जर जोडलं आपण तर y2 किती होईल बेटा? y2 किती होईल पहा. हे डिस्टन्स पहा, y2 आहे. y2 किती आहे? 35. y2 किती आहे? y1 किती आहे? 30. तसंच x2 किती आहे बेटा? 600. x1 किती आहे बेटा? ठीक आहे, किंवा इथे घेऊन घ्यायचं, याला म्हणायचं y2 मायनस y1 x2 मायनस x1 असं म्हटलं तरी चालेल. तर 35 मायनस 30 हे येऊन जाईल 5/100 म्हणजेच 1/20. बरोबर आहे का बेटा? मिळालं यम. Therefore, what is law of machine? Law of machine is P is equals to mw plus c. What is m? 1/20 w plus c 5 Newton. This should be the law of machine. एनालिटिकली सोपंच आहे आणि ग्राफिकली पण सोपंच आहे, पण ग्राफिकली थोडस पॉइंट प्लॉट करणं, स्केल घेणं, टाइम थोडं कंझ्युम होईल. इझी. ओके.